गॅस लॉज लिहा पटपट. पहिला कोणता लिहिणार? चार्ल्स लॉ. पहिला चार्ल्स लॉ. चला सांगा पटकन. चार्ल्स लॉ मध्ये कोण कॉन्स्टंट असतं? कोण कॉन्स्टंट? एवढं बी माहित नाही का बे? चार्ल्स लॉ मध्ये कोण कॉन्स्टंट? काय अवघड आहे बाबा. कोण कॉन्स्टंट? प्रेशर. लिहा पटकन. एवढं बोंब लायची गरज नाही. प्रेशर कॉन्स्टंट. पटपट करा. चार्ल्स लॉ प्रेशर कॉन्स्टंट. काय रिलेशन इस्टॅब्लिश होईल? V डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T. पटपट पटपट करा आता. कोण कॉन्स्टंट? प्रेशर कॉन्स्टंट. व्हॉल्यूम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. हे जे सगळे इक्वेशन्स इस्टॅब्लिश होत असतात ते कुठल्या इक्वेशन वरनं इस्टॅब्लिश होतात? आयडियल गॅस. ते कोणतं असतं? PV इज इक्वल्स टू NRT. मग इथेच बघायचं, प्रेशर कॉन्स्टंट असेल तर व्हॉल्यूम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. लक्षात. ग्राफ काढला. कोण वर्सेस कोण ग्राफ काढला? व्हॉल्यूम वर्सेस टेम्परेचर. काय येईल ग्राफ? स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. मग दोन प्रेशर घेऊन ग्राफ काढला. लगेच प्रॉब्लेम्स पण होऊन जातील आपल्या इथं. आता बघा ह्याच्यामध्ये क्वेश्चन कसा येतो? रिलेशन बिटवीन P1 अँड P2. कुणामधलं रिलेशन विचारतात? P1 आणि P2. आयदर P1 ग्रेटर दॅन P2 और P2 ग्रेटर दॅन P1. कसं टॅकल करायचं ते लास्ट इयर तुम्हाला स्लोप वगैरे घेऊन शिकवले असतील. नॉट नेसेसरी टू डू लाईक दिस वे. डायरेक्ट काय करायचं? एक पॉइंट पकडायचा, टप 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 ओढायचं. इथं लिहायचं छोटंसं T. आलं लक्षात. मग या पॉइंटचं प्रेट व्हॉल्यूम काय असेल? V1. या पॉइंटचं व्हॉल्यूम V2. विच व्हॉल्यूम इज ग्रेटर, V1 और V2? V2. होय. देऊ का एक का ना खाली? इकडे बघा ना का V1 इज ग्रेटर और V2 इज ग्रेटर? V1 ग्रेटर दॅन V2. आलं लक्षात. मग मला सांगा टेम्परेचर कॉन्स्टंट असताना प्रेशर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय असतं? व्हॉल्यूम. मग V1 ग्रेटर दॅन V2 आहे म्हणजे काय असेल? P2 ग्रेटर दॅन P1. So what is your answer? P2 greater than P1. नीट बघा कसं करायचं. एक कुठला तर पॉइंट घ्यायचा, तिथून टुक 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 लाईन ओढायची. ओढली. कोण कॉन्स्टंट आहे तुमचं? टेम्परेचर. कोण जास्त आहे बघायचं. या P2 च्या ग्राफला V2, P1 च्या ग्राफला V1. कोण जास्त असेल? V1 वरती आहे. V1 ग्रेटर दॅन V2. टेम्परेचर कॉन्स्टंट असताना P इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू V म्हणजे P2 ग्रेटर दॅन P1. किंवा समजा ह्याच्यामध्ये असा ग्राफ विचारले व्हॉल्यूम वर्सेस टेम्परेचरचा. लाईक दिस वे. सी हिअर. असा म्हणजे काय? या पॉइंटला आहे V1, या पॉइंटला आहे V2. सॉरी प्रेशर ना. या पॉइंटला आहे P1, या पॉइंटला आहे P2. नाउ टेल मी विच विल बी करेक्ट आन्सर? P1 इज ग्रेटर और P2 इज ग्रेटर? P1 मोठं की P2 मोठं? P1 की P2? आता बघा कसं सॉल्व करायचं ह्याला. असं टुक 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 टुक. हे टुक 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 टुक. हे असं परत ग्राफ काढायचं. आणि तीच आपली मेथड. ही इथं मार्क करा. टेम्परेचर कॉन्स्टंटला हे कोण असेल? V1. हे कोण असेल? V2. सो V1 ग्रेटर दॅन काय झालं? V2. कॉन्स्टंट टेम्परेचरला प्रेशर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. सो काय आन्सर असेल? P2 ग्रेटर दॅन P1. दिस इज द आन्सर. लक्षात. अरे हो की नाही? समजलं कसं करायचं? इथं पटपट ओरिजिनला खट 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 खट. सरळ एक लाईन ओढायची. त्याचं टेम्परेचर T, वरचं व्हॉल्यूम V1, खालचं V2. लक्षात. मग V1 ग्रेटर दॅन काय असेल? V2. या पॉइंटला V1 ग्रेटर दॅन V2. मग आता चेक करायचं. टेम्परेचर कॉन्स्टंट असताना प्रेशर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. सो P2 ग्रेटर दॅन P1. आले का हेच? अरे हो की नाही? आले का? चला पुढचं लिहा. पुढचा गे-लुझॅक लॉ. गे-लुझॅक लॉ. GLL. हा चला सांगा काय असतं गे-लुझॅक लॉ मध्ये? कोण कॉन्स्टंट? व्हॉल्यूम कॉन्स्टंट.
व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल तर प्रेशर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. अरे हाय आहे ना. मग सांगा मला ग्राफ काय येईल प्रेशर आणि टेम्परेचरचा. स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. दोन लाईन काढल्या. चला सांगा इथं मी लिहितो V1 व्हॉल्यूम, इथं लिहितो V2 व्हॉल्यूम. टेल मी विच व्हॉल्यूम इज ग्रेटर, V1 और V2? V1 और V2? कसले भदे हाव बे, कसं MBBS ला लागताल तुम्ही. होय रे, कसं MBBS ला लागताल सांगा बरं तुम्ही मला. काय नीट रिपीट करून, नीट देऊन का सांग माकडा आन्सर काय. तर टुक 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 लाईन ओढायची. ह्या लाईन मध्ये कोण कॉन्स्टंट आहे, टेम्परेचर. अरे हाय ना. हे इथलं काय असेल प्रेशर P1, इथलं काय असेल P2. विच प्रेशर ग्रेटर, P1 और P2? P1 ग्रेटर दॅन P2. अरे हाय ना. मग टेम्परेचर काय आहे, कॉन्स्टंट. मग टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर प्रेशर इनवर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. P1 ग्रेटर दॅन P2 आहे म्हणजे आन्सर काय आलं, V2 ग्रेटर दॅन V1. अरे हाय ना. एवढं सोपं आहे हे. मूर्ख कुणीकडचे काय करतात काय माहित. टुक 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 लाईन ओढायची. टेम्परेचर काय झालं, कॉन्स्टंट. ग्राफ वरनं कळते V1 ला P1, V2 ला P2. ही लाईन बघायची, ही ऍक्सिस प्रेशरची आहे. P1 P2 कुठलं प्रेशर जास्त आहे, P1. P1 ग्रेटर दॅन P2. टेम्परेचर कॉन्स्टंट असताना प्रेशर इनवर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. मग P1 ग्रेटर दॅन P2 इनवर्स म्हणून V2 ग्रेटर दॅन V1. नेक्स्ट बॉइल्स लॉ. बॉइल्स लॉ मध्ये कोण कॉन्स्टंट, टेम्परेचर कॉन्स्टंट. म्हणजे प्रेशर इनवर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. बॉइल्स लॉ मध्ये कोण कॉन्स्टंट, टेम्परेचर कॉन्स्टंट. प्रेशर इनवर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. बरोबर. मग सांगा मला प्रेशर इनवर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम असेल. दोन ग्राफ जर काढले मी, प्रेशर आणि व्हॉल्यूम मधला काय ग्राफ येईल रे पोरांनो, रेक्टँग्युलर हायपरबोला. आणि प्रेशर इनवर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. एक टेम्परेचर T1 चा, एक टेम्परेचर T2 चा. टेल मी द रिलेशन बिटवीन T1 अँड T2. T1 आणि T2 मधलं रिलेशन सांगा. T1 आणि T2 मधलं रिलेशन सांगा. काय, T1 इज ग्रेटर दॅन T2. अरे हो की नाही. टुक 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 लाईन ओढायच्या. ओढल्या नाही, ओढल्या का. चला आता या पॉइंटला कोण कॉन्स्टंट, व्हॉल्यूम. इथलं टेम्परेचर काय आहे, इथलं प्रेशर P1, इथलं प्रेशर P2. सो P1 ग्रेटर दॅन P2. टेम्परेचर कॉन्स्टंट, कोण कॉन्स्टंट आहे, व्हॉल्यूम. व्हॉल्यूम कॉन्स्टंट असताना प्रेशर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. T1 ग्रेटर दॅन T2. हे चालू होतं का आन्सर. अरे हो की नाही. व्हेरी गुड. नेक्स्ट, हीटिंग ऑफ आयडियल गॅस इन क्लोज्ड वेसल. हीटिंग ऑफ आयडियल गॅस इन क्लोज्ड वेसल. नेक्स्ट, हीटिंग ऑफ आयडियल गॅस इन क्लोज्ड वेसल. सांगा कोण कॉन्स्टंट राहतं, कोण कॉन्स्टंट राहतं, कोण, व्हॉल्यूम कॉन्स्टंट. आयडियल गॅसला जर क्लोज्ड कंटेनर मध्ये जर हीट केलं तर कोण कॉन्स्टंट, व्हॉल्यूम. असं का, आणि प्रेशर मधचं काय होतं, व्हॅरिएशन. कारण क्लोज्ड कंटेनर जर असेल तर हे इथं वरती लागतील जाऊन गॅसेस, इथं प्रेशर हाय क्रिएट होईल. प्रेशर मध्ये काय येतं, व्हॅरिएशन. पण ह्याच्या बाहेर चाललंय का काही नाही. म्हणजे कोण कॉन्स्टंट, व्हॉल्यूम. लक्षात. मग व्हॉल्यूम सोबत दुसरं कोण कॉन्स्टंट, मास, नंबर ऑफ मोल्स, हे सगळ्या गोष्टी काय असतील, कॉन्स्टंट. झालं. नेक्स्ट, त्याच्यामध्येच लिहा. हे क्लोज्ड कंटेनर ऐवजी ओपन कंटेनर लिहा. त्याच्यामध्येच लिहा क्लोज्ड कंटेनर ऐवजी ओपन कंटेनर.
सांगा, ओपन कंटेनर मध्ये कोण कॉन्स्टंट असेल? कोण असेल? प्रेशर. का ते कळलं का? कंटेनर जर ओपन असेल तर ऑलवेज त्याच्यावर कोणतं प्रेशर असेल? ॲटमॉस्फेरिक प्रेशर. हे गोष्टी कळल्या पाहिजेत. हे गोष्टी कळल्या पाहिजेत. नेक्स्ट, इफ पिस्टन इज क्लॅम्प्ड. पुढचं, इफ पिस्टन इज क्लॅम्प्ड. सांगा पटकन, पिस्टन जर क्लॅम्प केला तर कोण कॉन्स्टंट राहतं? कोण? वॉल्यूम का प्रेशर? इतना भी पता नहीं है क्या रे बच्चों? अभी तो थर्मोडायनामिक्स सीखा ना आपने. काय राहते पिस्टन क्लॅम्प्ड केल्यास? काय राहते? आमचे ओल्ड शाहू स्टुडंट सांगा बरं, पिस्टन क्लॅम्प केल्यानंतर कुठली क्वांटिटी कॉन्स्टंट राहते? कोणती? व्हॉल्यूम. उलटा आमच्या पोराला थोडं तरी आले. लिहा व्हॉल्यूम कॉन्स्टंट. विश्वास नाही का आमच्या पोरांवर? नाही. काय असा कसा नाही रे? आपल्या कॉलेजची मुलगी होती एक युक्रेनला शिकायला गेलेली. काय सुखरूप मायदेशी आली. काय? चला नेक्स्ट राईट डाऊन. पुढचं काय? काय म्हणू? आयडियल गॅस इक्वेशन. आयडियल गॅस इक्वेशन. ओ गॉड. चला, आयडियल गॅस इक्वेशन काय असतं पोरांनो? सांगा पटकन. PV इज इक्वल्स टू NRT. हा जो फॉर्म असतो, या फॉर्मला कोणता फॉर्म म्हणत असतात? मोलार फॉर्म. कोणता फॉर्म? चुप रे आता. या फॉर्मला कोणता फॉर्म म्हणत असतात? मोलार फॉर्म. मग आता बघा, ह्याला आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचंय. कसं करतात मॉलिक्युलर फॉर्म मध्ये? नंबर ऑफ मोल्स म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स अपॉन काय असतं? ॲव्होगॅड्रोस नंबर. N म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स. Na म्हणजे काय असतं? ॲव्होगॅड्रोस नंबर. आणि R म्हणजेच काय असतं रे पोरांनो? Na इंटू Kb. Na म्हणजे काय असतं? ॲव्होगॅड्रोस नंबर. Kb म्हणजे बोल्ट्झमन कॉन्स्टंट. ह्या Kb ला मी Kच लिहितो इथून पुढं, म्हणजे Na इंटू K. लक्षात? Kb म्हणजे कुठला कॉन्स्टंट? बोल्ट्झमन कॉन्स्टंट. ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यू दिलेली असते. प्रॉब्लेम मध्ये काही ताण घ्यायचा नाही. R इज इक्वल्स टू Na Kb, दॅट इज Na इंटू K. त्याच्यानंतर पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर नेक्स्ट, आता पुढे PV इक्वल्स टू काय आहे? NRT. सो PV इक्वल्स टू N ला काय लिहिलं? N अपॉन Na. R ला काय लिहिलं? Na इंटू Kb इंटू T. काय काय कॅन्सल झालं? Na. सो काय आलं आन्सर? हे PV इक्वल्स टू NKT. PV इक्वल्स टू NKT लाच कुठला फॉर्म लिहित असतात? मॉलिक्युलर फॉर्म. नंबर ऑफ मॉलिक्युल्स मधला फॉर्म म्हणजे कोणता? मॉलिक्युलर फॉर्म. सो माइंड इट. PV इज इक्वल्स टू NRT मोलार फॉर्म. PV इक्वल्स टू NKT मॉलिक्युलर फॉर्म. आले इथेपर्यंत सगळे? आता बघा, आणखीन ह्याला डेन्सिटी फॉर्म पण कसा लिहित असतात? डेन्सिटी फॉर्म कसा लिहितात? ते PV इज इक्वल्स टू नंबर ऑफ मासला गिवन मास अपॉन मॉलिक्युलर मास इंटू RT. येस ऑर नो? मग आता मला सांगा, ह्या प्रेशरला, प्रेशर इज इक्वल्स टू हे मास अपॉन व्हॉल्यूम इंटू कॅपिटल M RT. हे स्मॉल m बाय कॅपिटल V लाच काय लिहिता येतं मला? डेन्सिटी. सो रो RT बाय M. किंवा रो इंटू R लाच काय लिहिता येतं पोरांनो? Na इंटू K. Na इंटू K. लक्षात? इंटू T अपॉन खालती काय लिहिता येतं? M. त्या R लाच काय लिहिलं मी? Na इंटू KT बाय M. These are the expressions for कुणासाठी लिहिता आले? प्रेशर. लक्षात? हे कुणासाठी लिहिता आलं? प्रेशर साठी. येस ऑर नो? म्हणजे बघा, P इज इक्वल्स टू रो RT बाय M.
इज इक्वल्स टू रो एन ए के टी बाय एम. मग आता ह्याला इथल्या इथं व्हेरियस वे मध्ये त्याला फिरवता येत असतं. व्हेरियस वे मध्ये कसं फिरवता येत असतं बघा. कधीही फिजिक्स मध्ये लक्षात ठेवा, हीट सेक्शन मध्ये ऍव्हरेज जर व्हॅल्यू विचारलं, काल परवाच नीटला क्वेश्चन आलेला, ऍव्हरेज जर व्हॅल्यू विचारलं तर नंबर ऑफ मोल्स, नंबर ऑफ मॉलिक्युल्स काय ठेवायचं 1. त्या व्हॅल्यूलाच कुठली व्हॅल्यू म्हणतात, ऍव्हरेज व्हॅल्यू. लक्षात. मग आता मला सांगा, हे स्मॉल एन जर 1 असेल तर स्मॉल एम बाय कॅपिटल एम किंवा एन अपॉन एन ए याची व्हॅल्यू काय झाली रे पोरांनो, 1. येस ऑर नो? काय नीट बघा, हे एन इज इक्वल्स टू 1 असेल तर स्मॉल एम बाय कॅपिटल एम इज इक्वल्स टू एन बाय एन ए, म्हणजे एन इंटू एम, म्हणजे सॉरी एन इज इक्वल्स टू एन ए या साईडला आलं. मला नंबर ऑफ मोल्स आणि ॲव्होगाड्रोस नंबर काय असतील, सेम. फक्त कधी एन ची व्हॅल्यू काय असेल तर 1. आलं लक्षात. मग आता बघा ह्याला कसं लिहिता येतं, मला ह्या वरच्या इक्वेशनला असं लिहिता येतं, प्रेशर इज इक्वल्स टू रो एन ए ला काय लिहिलं मी, एन के टी अपॉन कॅपिटल एम ला स्मॉल एम इंटू कॅपिटल एन. कॅन आय राईट? कॅपिटल एम म्हणजे टोटल मास, स्मॉल एम म्हणजे मास ऑफ इच मॉलिक्युल्स. असे किती मॉलिक्युल्स आहेत, कॅपिटल एन. म्हणजे कॅपिटल एम ला काय लिहिता येतं मला, स्मॉल एम इंटू कॅपिटल एन. हे एन एन काय झालं रे, कॅन्सल. प्रेशरचा आणखी एक फॉर्म्युला आला, प्रेशर इज इक्वल्स टू रो के टी बाय स्मॉल एम. पण हा कधी असेल, फक्त नंबर ऑफ मोल्स किती असतील तर 1, किंवा ॲव्हरेज असेल तर प्रेशरचा फॉर्म्युला रो टी खाऊन काहीतर मास असते, हे पी इज इक्वल्स टू रो के टी बाय स्मॉल एम. लक्षात. नीट बघा, पहिला फॉर्म कुठला आहे, मॉलिक्युलर, पी व्ही इक्वल्स टू एन आर टी. एन इज इक्वल्स टू एन बाय ए, म्हणजे आर काय आलं, एन ए के बी, किंवा एन ए के बी ला मी केच लिहितो, एन ए के. तेच व्हॅल्यू ठेवलं पी व्ही, नंबर ऑफ मोल्स एन बाय एन ए, आर ला एन ए के बी, एन ए कॅन्सल, टी एन के बी ला के लिहितो, टी पी व्ही इक्वल्स टू एन के टी. हा कोणता फॉर्म झाला, मॉलिक्युलर फॉर्म. पी व्ही इक्वल्स टू नंबर ऑफ मासला, नंबर ऑफ मोल्सला स्मॉल एम बाय कॅपिटल एम आर टी. व्ही डिनॉमिनेटरला गेलं मास बाय व्हॉल्यूम डेन्सिटी, रो आर टी बाय एम. आर ला काय लिहिलं, एन ए इंटू के टी बाय एम. जर नंबर ऑफ मोल्स 1 असतील, कधी ॲव्हरेज व्हॅल्यू विचारलं की नंबर ऑफ मोल्स 1 ठेवायचे किंवा नंबर ऑफ मॉलिक्युल्स 1. मग एन इक्वल्स टू 1, स्मॉल एम बाय कॅपिटल एम, एन बाय एन ए. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, एन इक्वल्स टू एन ए. मग प्रेशर इज इक्वल्स टू रो एन के टी, हे रो एन ए ला एन के टी अपॉन कॅपिटल एम ला स्मॉल एम इंटू कॅपिटल एन. कारण कॅपिटल एम ला काय लिहिता येतं, स्मॉल एम इंटू एन. स्मॉल एम नंबर ऑफ इच मॉलिक्युल, कॅपिटल एन म्हणजे काय, नंबर ऑफ मॉलिक्युल्स. स्मॉल एम इंटू एन एन कॅन्सल, प्रेशर रो के टी बाय स्मॉल एम. पण हे कधी, फक्त एन 1 असेल तर, म्हणजे ॲव्हरेज कंडिशनला यू हॅव टू यूज दिस वन. नेक्स्ट, पुढचा, if two gas container, स्टार करून लिहा, if two gas container are closed by tube, without leakage, then दोन ट्यूब आहेत किंवा दोन कंटेनर आहेत. हे दोन कंटेनर एकमेकांना काय केले, क्लोज. आणि क्लोज करताना काय प्रिकॉशन घेतली समजलं, लिकेज झालं नाही पाहिजे. आणि हो देतच नसतात लिकेज, बरोबर. मग काय असतं या केसमध्ये, कोण कन्झर्ड होत असतं पोरांनो, नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स काय राहत असतात, कॉन्स्टंट. मग नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला काय असतो, पी व्ही इक्वल्स टू एन आर टी. एनचा फॉर्म्युला काय आला, पी व्ही अपॉन एन इंटू आर इंटू टी. मग एन इनिशियल इज इक्वल्स टू एन फायनल. इनिशियल P1 V1 बाय T1 इज इक्वल्स टू P2 V2 बाय T2. लक्षात.
म्हणजे इनिशियल क्वांटिटी P1 V1 T1 P2 V2 T2. So P1 V1 by T1 equals to P2 V2 by T2. So we have to use this relation in number of problems. N initial is equals to N final. आधीचे मोल्स इज इक्वल्स टू नंतरचे मोल्स. लक्षात. म्हणजे बघा आतापर्यंत जेवढा काही डाटा लिहून दिला त्या डाटावर आता आपल्याला काय सॉल्व करायचे, प्रॉब्लेम्स. दन प्रॉब्लेम सॉल्व करायचे. राईट डाऊन प्रॉब्लेम. ड्युरिंग एक्सपान्शन ऑफ आयडियल गॅस, ड्युरिंग एक्सपान्शन ऑफ आयडियल गॅस P by V square is equals to constant. P by V square is equals to constant. लिहिले बोर्डवर P by V square is equals to constant. Initially it have volume V and temperature T. Initially it have volume V and temperature T. If volume gets doubled, then temperature becomes, if volume gets doubled, temperature becomes. चला वाचा क्वेश्चन परत एकदा नीट. तुम्हाला व्हॉल्यूम V आहे, इनिशियल टेम्परेचर काय आहे T. व्हॉल्यूम डबल झालं 2V, काय कॅल्क्युलेट करायचं, टेम्परेचर. माइंड सेट ठेवा, जे दिले जे काढायचे ह्याच्यामध्ये आधी काय लिहायचं, रिलेशन. पण कसं लिहायचं रिलेशन, आयडियल गॅस इक्वेशनचा यूज करून. मग तो केमिस्ट्री असो अथवा फिजिक्स असो. केमिस्ट्रीचे बी गॅस लॉ इथंच कव्हर होतात. सरांना शिकवू नका म्हणावं, काही गरज नाही. हेच प्रॉब्लेम केमिस्ट्रीत असतात. चला आता काय करणार, ह्याला PV इज इक्वल्स टू काय लिहिणार, NRT. बरोबर का. आपल्याला गरज कुणाची आहे, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर. प्रेशरची गरज आहे का, नाही. तर गिव्हन डाटावरनं प्रेशरचं काय करायचं, सबस्टिट्यूशन. काय सबस्टिट्यूशन करणार, प्रेशर इज इक्वल्स टू अपॉनचं V स्क्वेअर इकडे आलं, कॉन्स्टंट इंटू V स्क्वेअर. लिहून टाका, कॉन्स्टंट इंटू V स्क्वेअर इंटू V इक्वल्स टू NRT. V स्क्वेअर इंटू V क्यूब डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. संपला प्रॉब्लेम. T2 बाय T1 इक्वल्स टू V2 बाय V1 चा क्यूब. संपलं. V2 म्हणजे व्हॉल्यूम डबल अपॉन V, त्याचा क्यूब कॅन्सल. 2 चा क्यूब किती आला, 8 अपॉन T1 तिकडं गेलं. सो T2 इज इक्वल्स टू काय आलं, 8 टाइम्स T1. म्हणजे टेम्परेचर किती टाइम्स झालं, इनिशियलच्या 8 टाइम्स. नीट बघा. P बाय V स्क्वेअर इज इक्वल्स टू कॉन्स्टंट, म्हणजे प्रेशर इज इक्वल्स टू V स्क्वेअर तिकडे गेलं, KV स्क्वेअर. व्हॉल्यूम V चं 2V झालं, टेम्परेचर T चं काढायचंय. मग आयडियल गॅस इक्वेशन यूज करायचं, PV इक्वल्स टू NRT. काही मूर्ख मुलं डायरेक्टली येते, V डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T. व्हॉल्यूम डबल म्हणून टेम्परेचर डबल. तुला ते कशाला दिलंय, गिव्हन डाटा. ह्याच्यामध्ये प्रेशर काही कॉन्स्टंट राहणार आहे का, नाही. त्याचं सबस्टिट्यूशन करायचं. अपॉनचं V स्क्वेअर इकडे गेलं, P इज इक्वल्स टू KV स्क्वेअर. KV स्क्वेअर V स्क्वेअर इंटू V क्यूब डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. मग T2 बाय T1 इक्वल्स टू V2 बाय V1 चा क्यूब. V2 व्हॉल्यूम काय झाले, डबल. इनिशियल व्हॉल्यूम V कॅन्सल, 2 क्यूब 8 अपॉनचं T1 इकडे आलं. T2 काय झालं, 8 टाइम्स T1. नेक्स्ट राइट डाउन. गॅस एनक्लोज्ड इन द सिलेंडर. Gas enclosed in cylinder. Gas enclosed in cylinder having volume V, temperature T. Having volume V, temperature T. No external pressure is applied on it. No external pressure is applied on it.
no external pressure is applied on it. Temperature becomes double. Temperature becomes double. Full stop. Finally, piston gets clamped. Finally, piston gets clamped. Finally, piston gets clamped, and temperature again doubled. And temperature again doubled. Find final PVT. Find final pressure, volume, temperature. Find final pressure, temperature, volume. हे यार लईच टाइम लागायला राव ह्याला. संपना गेले. चलो, लेकिन मैं बहुत अच्छा ले रहा हूँ. चला झालं. काय म्हणले सुरुवातीला असं डब्बा करून करायचा असले प्रॉब्लेम. सुरुवातीला काय आहे, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर. पहिल्यांदा काय केलंय, टेम्परेचर डबल. पण टेम्परेचर डबल करताना नो एक्सटर्नल प्रेशर म्हणले. गोल करून ठेवा, नो एक्सटर्नल प्रेशर म्हणजे प्रेशर रिमेन्स सेम, म्हणजे प्रेशर काय झालं, पीच. मग मला सांगा, प्रेशर कॉन्स्टंट असताना टेम्परेचर जर डबल केलं तर व्हॉल्यूम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतं, टेम्परेचर. टेम्परेचर म्हणजे काय झालं, व्हॉल्यूम 2V. म्हणजे पहिला आन्सर आलं 2V. पहिली स्टेट झाली. नीट बघा, टेम्परेचर टीचं काय केलंय, 2T. नो एक्सटर्नल प्रेशर म्हणजे प्रेशर काय ठेवलंय, कॉन्स्टंट. पीचं प्रेशर P. मग आता मला सांगा, टेम्परेचर डबल होत असेल तर व्हॉल्यूम बी काय झालं, डबल. अरे हाय ना. हा, पुढे चला. नेक्स्ट केस मध्ये आता काय म्हणले, पिस्टन इज क्लॅम्प्ड. पिस्टन क्लॅम्प्ड म्हणजे व्हॉल्यूम काय राहिलं, कॉन्स्टंट. व्हॉल्यूम काय राहिलं, कॉन्स्टंट. मग व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट असेल तर प्रेशर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. व्हॉल्यूम तेच ठेवा 2V. टेम्परेचर 2T किती झालं, 4T. प्रेशर मग आता T डबल म्हणजे प्रेशर पण डबल. म्हणजे काय क्वांटिटी आला, 2V 2P 4T. फायनल व्हॅल्यू 2V 2P 4T. ह्या चालय का, अरे हो की नाही. काय केलं, PVT. नो एक्सटर्नल प्रेशर, प्रेशर कॉन्स्टंट, व्हॉल्यूम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T. T डबल म्हणजे V पण डबल. पिस्टन क्लॅम्प म्हणजे व्हॉल्यूम 2Vचं 2V. टेम्परेचर डबल 2Tचं 4T. पण टेम्परेचर डबल म्हणजे प्रेशर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. टेम्परेचर डबल तो प्रेशर बी डबल. नाउ राइट डाउन नेक्स्ट. 2 gas cylinders. 2 gas cylinders are connected by tube. Are connected by tube as shown. As shown. Find equilibrium pressure. चला, हे दोन प्रॉब्लेम आपल्याला करायचे आहेत. आधी पहिला करूत. मला सांगा आता,
दोन जर पाईप न बांधले म्हणलं की एन इनिशियल इज इक्वल्स टू एन फायनल. इनिशियल आधी ह्याचे नंबर ऑफ मोल्स किती असतील P1 V1 बाय T0. येस ऑर नो. प्लस ह्याचे नंबर ऑफ मोल्स काय असतील रे P2 V2 अपॉन T0. P2 V2 अपॉन T0 इज इक्वल्स टू एन फायनल. फायनलला आता काय केलं हे ना ट्यूब न कनेक्ट केलं का ट्यूब न कनेक्ट. अरे हो की नाही. ट्यूब न कनेक्ट केल्यास दोन्ही मधनं काय फ्लो व्हायला स्टार्ट झाला गॅस. काय फ्लो व्हायला स्टार्ट झाला गॅस. गॅस फ्लो व्हायला स्टार्ट झाल्यानंतर कधीपर्यंत गॅस फ्लो होतो सांगा पटकन मला. प्रेशर बिकम सेम. प्रेशर काय होईपर्यंत सेम. मग ह्याचं प्रेशर काय झालं आता P व्हॉल्यूम V1 बाय T0 प्लस ह्याचं काय झालं प्रेशर P व्हॉल्यूम V2 बाय T0. T0 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 कॅन्सल. काय उरलं P1 V1 प्लस P2 V2. इकडून कॉमन काय आलं P आतमध्ये V1 प्लस V2. हे डिनॉमिनेटरला आलं V1 प्लस V2. इकडचं कॅन्सल झालं. सो इक्विलिब्रियम प्रेशर काय आलं P1 V1 प्लस P2 V2 अपॉन P1 प्लस P2. आलं काय हेच. अरे हा या ना. हो गया क्या. आगे चलो इसकी तरफ. एन इनिशियल इज इक्वल्स टू एन फायनल. इनिशियल लिहून टाका P1 V1 बाय T1 इक्वल्स टू P2 V2 बाय T2. सॉरी इक्वल्स टू कशाला प्लस इक्वल्स टू. आता लावा ट्यूब. सांगा मला ट्यूब लावल्यास आता दोघांचं प्रेशर काय झालं सेम. त्याचं काय आलं P V1 बाय T1 प्लस ह्याचं काय आलं P V2 बाय T2. P कॉमन आला आतमध्ये V1 बाय T1 प्लस V2 बाय T2. नाउ डू द क्रॉस मल्टिप्लिकेशन. हे इकडे आलं P1 V1 T2 प्लस हे तिकडे गेलं P2 V2 T1 अपॉन खाली क्रॉस मल्टिप्लिकेशन T1 T2. इकडे P बाहेर क्रॉस मल्टिप्लिकेशन T2 V1 प्लस T1 V2 अपॉन T1 T2. T1 T2 T1 T2 cancel. So equilibrium pressure P1 V1 T2 plus P2 V2 T1 upon तिकडून T2 V1 plus T1 V2. This is the answer. This is one of the most important question. This is one of the most important question. झालं का नीट बघा. n इनिशियल इक्वल्स टू n फायनल. ट्यूब कनेक्ट करताच्या आधीचे नंबर ऑफ मोल्स कसं काढायचं P1 V1 बाय T1 ह्याच्यातले P2 V2 बाय T2 इक्वल्स टू. आता काय कनेक्ट करायची ट्यूब. आता काय कनेक्ट करायची ट्यूब. ट्यूब कनेक्ट केले की P1 चं प्रेशर काय झालं P. P2 चं बी प्रेशर काय झालं P. दोघांचं प्रेशर काय झालं सेम झालं तर P इंटू V1 बाय T1 P इंटू V2 बाय T2. P कॉमन आला आतमध्ये V1 बाय T1 प्लस V2 बाय T2. क्रॉस मल्टिप्लिकेशन V1 T2 प्लस T1 V2 अपॉन T1 T2. इकडे बी क्रॉस मल्टिप्लिकेशन T1 T2 कॅन्सल. डिनॉमिनेटरला आलं सो P1 V1 T2 प्लस P2 V2 T1 अपॉन T2 V1 प्लस T1 V2. ह्याला स्टार करून ठेवा ह्या प्रॉब्लेमला. खूप महत्वाचे आहे हे मॉडेल. नेक्स्ट क्वेश्चन. टू क्लोज्ड कंटेनर ऑफ equal volume of air initially at pressure P0 and 300 Kelvin
initially at pressure P0 and 300 Kelvin. If they are connected by narrow tube, if they are connected by narrow tube, if they are connected by narrow tube, and one is maintained at 300 Kelvin, one is maintained at 300 Kelvin and other at 400 Kelvin, and other at 400 Kelvin, and other at 400 Kelvin, other at 400 Kelvin. Find final pressure, final pressure. चला, काय आहे? सुरुवातीला कितीवर आहे? P0 V0 किती केल्विन? 300. दुसरं पण P0 V0 आणि किती केल्विन? 300. N initial is equals to N final. What is initial? P0 V0 upon 300 plus P0 V0 by 300 equals to. आता नॅरो ट्यूब न कनेक्ट केले, नॅरो ट्यूब न जर कनेक्ट केलं तर हे किती झालं? 300. हे किती झालं? 400. हे 300 आणि हे किती झालं? 400. प्रेशर बी काय झाले? सेम. त्यानं दिलंय तसं करायचं. पहिल्याला कितीवर मेंटेन केलं? 300 वर. दुसऱ्याला कितीवर मेंटेन केलं? 400. म्हणजे काय आलं पहिलं? आता P0 चं प्रेशर काय झालं? P व्हॉल्यूम V0 अपॉन 300 प्लस इकडं P इंटू व्हॉल्यूम V0 अपॉन 400. 2 0 2 0 2 0 कॅन्सल. V0 कॅन्सल. So P0 by 3 plus P0 by 3 2 P0 by 3. क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 आणि 3 7. 7P by 3. सॉरी 7P by 12. हे 3 चौक 12. हे इकडे आलं 4 दुनी 8. 8 by 7 P0. म्हणजे P किती आलं? 8 by 7 P0. नीट बघा किती सिंपल क्वेश्चन होता. P0 V0 300. एक कंटेनर P0 V0 by 300. दुसरा कंटेनर. दोघाला कशानं कनेक्ट केलं? ट्यूबनं कनेक्ट केल्यास त्यांचे टेम्परेचर वेगवेगळे मेंटेन केलंय. पहिल्याचं किती? 300. दुसऱ्याचं 400. P0 V0 by 300 प्लस P0 V0 by 300 इक्वल्स टू P0 V0 by 300 प्लस P0 V0 by 400. P0 नाही. आता इक्विलिब्रियम टेम्परेचर काय होईल? P. इकडं PP. V0 कॅन्सल. 2 0 कॅन्सल. कॅल्क्युलेशन केलं. 8 by 7 P0 इक्वल्स टू P. राईट डाऊन लास्ट प्रॉब्लेम. फाइंड displacement of piston. Find displacement of piston. And pressure P2. Length P1. Temperature T1. इकडं length L. हे P1 temperature T1. नेक्स्ट या साइडचं प्रेशर टेम्परेचर T1, प्रेशर P2. इकडचं टेम्परेचर T2,
प्रेशर P2. पिस्टन बघा नीट इकडं, एक ट्यूब आहे, नॅरो ट्यूब, यस ऑर नो. ह्या नॅरो ट्यूब मध्ये काय दिलंय, लेंथ इकडे एल आहे, एल आतमध्ये आयडियल गॅस, हे आयडियल गॅस लक्षात. मध्ये पिस्टन लावून टाकलंय, इकडचा संबंध इकडं नाही, पण सुरुवातीला दोन्ही साइडचं टेम्परेचर प्रेशर काय आहे, सेम. नेक्स्ट केसला काय केलंय, टेम्परेचर इकडचं T1चं T2 केलंय, प्रेशर P1चं काय केलंय, P2. इकडचं काय केलंय, प्रेशर P1चं P2, पण टेम्परेचर बदललंय का, नाही. ते टेम्परेचर बदललं नसल्यामुळं या पिस्टनचं काय होणार, मुवमेंट. समजा या पिस्टनची मुवमेंट इकडे झाली, किती डिस्टन्स न झाली कन्सिडर करू, x. पिस्टनची मुवमेंट किती डिस्टन्स न झाली, x. मग पटकन सांगा मला, हे डिस्टन्स किती असेल, l प्लस x. हे डिस्टन्स किती असेल, l मायनस x. अरे हा या ना, x न जर पिस्टन तिकडे गेला, l प्लस x, इकडचं किती असेल, l मायनस x. आता नीट बघा कसं करणार ते. आता ही LHS साइड पकडून, ही RHS साइड पकडून, आलं लक्षात. आता बघा बरं पोरांनो, RHS साइडला कोण सेम आहे, टेम्परेचर. कोण सेम आहे, टेम्परेचर. म्हणजे T1 इज इक्वल्स टू काय झालं, कॉन्स्टंट. टेम्परेचर कॉन्स्टंट. टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर P1 V1 इक्वल्स टू P2 V2. आलं इथं, P1 V1 इक्वल्स टू P2 V2. मग आता बघा P1 कसं कॅल्क्युलेट करणार, प्रेशर P1, व्हॉल्यूम. व्हॉल्यूमला एरिया इंटू काय लिहिता येतं, लेंथ. सो व्हॉल्यूमला काय लिहिता येतं, एरिया इंटू लेंथ. सो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ए, लेंथ काय आहे, L इक्वल्स टू P2. हे प्रेशर P2 झालं, इथलं व्हॉल्यूम एरिया A, लेंथ किती झाली, L मायनस x. ए काय झालं, कॅन्सल. सो P2 इक्वल्स टू काय आलं, P1 इंटू L अपॉन L मायनस x. दिस इज द एक्सप्रेशन फॉर P2. P2 साठी एक्सप्रेशन काय आलं, P1 इंटू L अपॉन L मायनस x. लक्षात. मग आता नेक्स्ट बघा, हेच इक्वेशन आपण कुठं लावूत, RHS. हे जर इक्वेशन मी RHS ला लावलं ना, आता कुठं लावूत, LHS. LHS मध्ये बघा, आधी जेवढा गॅस होता नंतर मी तेवढाच गॅस आहे, फक्त कोण मूव्ह झालंय पोरांनो, पिस्टन. मग पिस्टन मूव्ह झाले, नंबर ऑफ मूव्स बदललेत का, नाही. म्हणजेच LHS ला N इनिशियल इक्वल्स टू N फायनल. इनिशियल काय असेल, P1 इंटू V1 अपॉन T1 इक्वल्स टू P2 V2 अपॉन T2. व्हॅल्यू ठेवून टाकूयात, P1 इंटू व्हॉल्यूम V1. V1 व्हॉल्यूम काय आहे सांगा, A इंटू L. A इंटू L अपॉन T1 इक्वल्स टू P2. आत्ताच आलंय P2, काय आलंय P2, P1 इंटू L अपॉन L मायनस x. V2 काय आलंय, चला सांगा, V2 A इंटू लेंथ किती आहे, L प्लस x. A इंटू L प्लस x अपॉन खालती काय असेल, T2. कॅन्सल काय होतं, P1 कॅन्सल, L कॅन्सल, A कॅन्सल. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन, हे काय आलं, T2 या साईडला गेलं. सो T2 अपॉन T1 इक्वल्स टू, इकडे काय उरलं, L प्लस x अपॉन L मायनस x. क्रॉस मल्टिप्लिकेशन, T2L मायनस T2x इक्वल्स टू T1 इंटू L प्लस T1 इंटू x. नाउ डू दिस कॅल्क्युलेशन. काय झालं, हे T1L या साईडला गेलं, या साईडला गेलं तर ते काय झालं, मायनस. सो T2 मायनस T1 इंटू L इक्वल्स टू, हे मायनस इकडे आलं तर काय झालं, प्लस. सो x इंटू T2 प्लस T1. नाउ x इज इक्वल्स टू काय आलं, T2 मायनस T1 इंटू L अपॉन T2 प्लस T1. दिस इज द एक्सप्रेशन फॉर x. हे कोणासाठी आलं, डिस्प्लेसमेंट. नीट बघा किती सिंपल आहे ते. लुक ॲट द बोर्ड, नंतर लिहित बसा मी गेल्यास. हे काय आहे, पिस्टन. पिस्टन थोडस P1 T1 लेंथ L, P1 T1 लेंथ L. या भागाचं म्हणजे लेफ्ट साइडचं P2 T2 केलं आणि राईट साइडचं P1चं P2 केलं, पण टेम्परेचर काय ठेवलं, सेम. टेम्परेचर बदललं का, नाही. म्हणून पिस्टन काय झाला, मूव्ह. समजा पिस्टन x इकडे आला,
समजा तुमचं एक्स निगेटिव्ह आलं, एक्स समजा -6 सेंटीमीटर आलं, ह्याचा मिनिंग पिस्टन राईटला नाही तर कुठे गेला पाहिजे होता, लेफ्टला. अरे हा आहे ना, फरक काय पडत नाही. मग आता मला सांगा हे काय झालं, एक्स न तिकडे गेला, एल प्लस एक्स एल मायनस एक्स. RHS ला काय सेम राहू लागले, टेम्परेचर. नंबर ऑफ मोल्स बी सेमच, ते बी केलं तर अपॉन T1 काय होणार होतं, कॅन्सलच. T1 कॉन्स्टंट, P1 V1 इक्वल्स टू P2 V2. मग P1 व्हॉल्यूम माहित आहे का, नाही, एरिया इंटू लेंथ. P2 इंटू व्हॉल्यूम एरिया इंटू लेंथ L मायनस एक्स. हे ए कॅन्सल, P2 आलं, P1 L इंटू L मायनस एक्स. राईट साईडला, लेफ्ट साईडला P1 V1 बाय T1 इक्वल्स टू P2 V2 बाय T2. P1 व्हॉल्यूम एरिया इंटू लेंथ अपॉन T1 इक्वल्स टू P2 आलेली व्हॅल्यू व्हॉल्यूम ए इंटू लेंथ किती त्याची, L प्लस एक्स. ए कॅन्सल, P1 ए कॅन्सल, T2 बाय T1 हे त्या साईडला गेलं, L प्लस एक्स बाय L मायनस एक्स. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा आणि ह्याच्याहून एलिमिनेट कुणाला करा, एक्सला. T2 मायनस T1 बाय L इंटू T2 प्लस T1. मग आता बघा तुम्हाला याच्यावर एक प्रॉब्लेम विचारतात. T2 देतात 327 डिग्री सेल्सिअस, T1 देतात 127 डिग्री सेल्सिअस. तुम्हाला P2 आणि कुणाची व्हॅल्यू विचारतात, एक्सची. आता मला सांगा 327 म्हणजे किती केल्विन झालं, 600. आणि 127 म्हणजे किती झालं, 400. म्हणजे एक्स डिस्प्लेसमेंट किती येईल, 600 मायनस 400 200. आणि लेंथ ऑफ द ट्यूब दिली 40 सेंटीमीटर. लेंथ ऑफ ट्यूब किती, 40. म्हणजे ही 40 आणि ही 40 टोटल किती झाली, 80. पण फॉर्म्युल्यात एलच आहे, एल किती आहे, 440 अपॉन T2 प्लस T1. 600 प्लस 400 किती, 1000. 3 शून्य कॅन्सल, 3 शून्य कॅन्सल ना, 1 2 3, सो 4 दुनी 8 सेंटीमीटर. म्हणजे डिस्प्लेसमेंट किती न झाली, 8 न. आणि P2 इक्वल्स टू काय येईल, P1 इंटू किती आहे वरती, L म्हणजे 40 अपॉन L मायनस एक्स. 40 मायनस 8 किती, 32. सो किती आलं हे, 8 पंचे 40, 5 P1 अपॉन 8 चौक 32. म्हणजे P2 किती आलं, 5 P1 बाय 4. समजलं. T2 ची व्हॅल्यू T1 ची व्हॅल्यू दिली. डिग्री सेल्सिअसचं कशामध्ये केलं, केल्विन. आलेलं एक्सच्या फॉर्म्युल्यात ठेवलं 8 सेंटीमीटर. P2 च्या फॉर्म्युल्यात ठेवलं या, आलेलं P2 किती, 5/4 P1. ओके, दॅट्स ऑल. इथं थांबू, सरला यायचंय क्लासमध्ये, त्याच्यामुळे मी लवकर